पापमुक्तीचा मंत्र आपल्या वैदिक ग्रंथामध्ये दिलेला आहे। असं म्हटलं जात आहे की आपल्याला जर रोज पापमुक्त जीवन जगायचं असेल तर आपण सकाळी उठल्यानंतर स्नान तर सगळेजणच करतो, आंघोळ करतो, तर त्यावेळेस हे मंत्र म्हणायचे, गंगा गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी यमुना सरस्वती। जेव्हा आपण ह्या सप्त नद्याचं स्नान करतो तर मानसिक रूपे जर पाहायला गेलं तर सगळ्या नद्यांचं आपल्याला स्नान होतं आणि दोन फायदे होतात। एक तर आपण सगळ्या नद्यांचं स्नान करतो आणि दुसरं जी आपली पाप करण्याची वृत्ती किंवा आपल्याकडून कळत नकळत दिवसभरातून जेवढे प्रकारचे पाप होतात तेव्हा हे मंत्र जप केल्यानंतर त्या पापातून मुक्ती होते। म्हणून प्रत्येक व्यक्तीनं नुसतं पाण्याने आंघोळ करून शरीराचा मळ घेऊ शकतो, पण मनाचा मळ घालायचा असेल तर हे जे काही मंत्र दिलेले आहे त्या मंत्राचं उच्चारण करू शकतात तुम्ही। जसं नद्यांचे नाव घेऊ शकतात, भगवंताचे नाव घेऊ शकतात किंवा एखादा स्तोत्र मंत्र न घेऊ शकतात। त्यामुळे हे आपल्या जीवनामध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये आपण पालन केलं तर निश्चित याचा आपल्याला फायदा होऊ शकेल।